सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। शिवसेनेचे मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलावलेल्या महायुतीच्या बैठकीला भाजपचे दोन्ही मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि जयकुमार गोरे या भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी पाठ फिरवली। एवढंच नाही तर जयकुमार गोरे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये पालकमंत्री कुणीही असू द्या, पाटणला विशेष पॅकेज दिलं जाईल असं सांगत पालकमंत्री शंभूराज देसाईंना डिवचलंय। यावर आपल्या मतदारसंघातील जनता अशा पॅकेजला भुलणार नाही असं प्रत्युत्तर शंभूराज देसाईंनी दिलंय। आणि मी व्यक्तिगत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाटण तालुक्यासाठीचं माझं विशेष पॅकेज आहे। पाटण तालुक्याचा बाबतीतला विषय तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाटण तालुक्याला काही कमी पडणार नाही। कुणीही पालकमंत्री असलं, कुणी मंत्री असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं कुठलंही काम करणार नाही। प्रशासनाकडून त्यांना कुठला त्रास होणार नाही। विकासाच्या कामात आपण कुठं कमी पडणार नाही। आमची युती आहे, राज्यामध्ये आहे। या ठिकाणी आमची लढत मैत्रीपूर्ण होईल आणि त्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठंही काही कमी पडणार नाही याची काळजी आम्ही सगळे घेऊ। जर जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री कुणी असला तरी अमुक अमुकच हितला पालकमंत्री आहे अशा पद्धतीचं जर वक्तव्य करत असतील तर निश्चितपणे त्यांचं वक्तव्य त्यांना लकलाभ हो। त्या ठिकाणची जनता, त्या ठिकाणचे शिवसैनिक आणि जिल्ह्यातले शिवसैनिक या वक्तव्याला लोकशाही मार्गानं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उत्तर देतील।